अश्विनी बिद्रे प्रकरणाप्रमाणे संपदा मुंडेंचा हस्ताक्षर जुळत नाही। संपदा मुंडेच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट आणि तिचं पत्र यामध्ये अक्षरामध्ये फरक। पत्रामध्ये निरीक्षक शब्दामध्ये दुसरी वेलांटी तर हातावर पहिली वेलांटी। संपदाची हत्या झाल्याचा अंधारेंचा दावा। महिला आयोगाची व्यक्ती मुलीच्या सीडीआर बद्दल बोलली। मुलीचा सीडीआर लीक करण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? सुषमा अंधारेंचा सवाल। सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, अंधारेंची मागणी। निंबाळकरांना क्लीन चिट प्रकरणी सुषमा अंधारेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र। मुख्यमंत्र्यांनी येथे क्लीन चिट वाटून मिळतील असा बोर्ड लावावा, अंधारेंचा हल्लाबोल। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवं सीसीटीव्ही फुटेज समोर। अनेक राजकीय आरोपांनंतर हॉटेल मालकाकडून महिला डॉक्टरच्या हॉटेलमधील एंट्रीचं फुटेज प्रसिद्ध। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामं करा, नागपूर खंडपीठाचे बच्चू कडूंना आदेश। तर आमच्याकडे कोर्टाची कॉपी आलेली नाही, आल्यावर निर्णय घेऊ। पोलीस बळाचा वापर असेल तर आमच्याकडे पण ताकद आहे, बच्चू कडूंचा इशारा। बच्चू कडू यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्याचे सरकारकडून प्रयत्न। मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल कडूंच्या भेटीला येणार। मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर कडू आंदोलनाची पुढची भूमिका ठरवणार। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार आधीपासूनच सकारात्मक। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कडूंच्या मागण्या लगेच मान्य करण्यासारख्या नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य। आमदाराऐवजी 2-4 मंत्र्यांना कापा। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त विधान। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा, पण मागे हटू नका, तुपकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता मनसेकडूनही प्रेझेंटेशन होणार। रंगशारदा सभागृहात राज ठाकरे लाव रे तो व्हिडिओ स्टाईल करणार पोलखोल। 1 नोव्हेंबरचा मोर्चा कुठून निघणार यावरून ठाकरेंची सेना आणि मनसेमध्ये विसंवाद। दोन्ही पक्षांनी लावलेल्या बॅनरवर मोर्चाचं ठिकाण वेगवेगळं असल्याचं समोर। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना 70% नवे चेहरे देणार। 60 पेक्षा जास्त वय असलेल्यांना उमेदवारी देणार नसल्याची माहिती।